नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता राकेश हा अर्जुनच्या जीवावर उठणार, तर दुसऱ्या बाजूला आता इकडे आणखीन एक खूप मोठा जबरदस्त प्लॅन बनणार. आता नेमकं काय काय घडतं, कसं कसं घडतं, या सर्व गोष्टींचे अपडेट आपल्या या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया. तर इकडे आता जो राकेश आहे तो विचार करतो की मला जर माझ्या वडिलांना सोडवायचे असेल तर त्यासाठी मला कुठल्यातरी भक्कम खास पाठिंब्याची सपोर्टची गरज आहे, आणि तो म्हणजे प्रिया. मग मी प्रियाला तुरुंगात जाऊन भेटायला मग आता ताबडतोब तो प्रियाला भेटायला तुरुंगात येतो. आता तिथे आल्यावर प्रिया त्याला बघून एकाएकीच खुश होते. प्रिया म्हणते, अरे वाह, चक्क तू आलास सुद्धा इकडे, आणि आल्या आल्या मला भेटायला आलास. वा, खरंच तू खूप हुशार आहेस आणि खूप चांगलाही आहेस. तुझ्या इतका उत्तम मुलगा मी अजूनपर्यंत पाहिलेला नाहीये. मला माहिती आहे की तू तुझ्या वडिलांसाठीच परत आलेला असणार. तुला तुझ्या वडिलांना सोडवायचंय. तुला माहिती आहे का तुझ्या वडिलांबरोबर अर्जुन आणि सायलीने किती नाइंसाफी केली आतापर्यंत. तुझ्या वडिलांनी तुझ्यासाठी काय काय नाही केलं. तुला प्रॉपर्टी मिळावी त्या किल्लेदारची म्हणून त्यांनी खोटी तन्वी म्हणून मला त्या घरात आणलं, आणि त्या घरात आणल्याच्यानंतर त्यांनी मला प्रॉपर्टी सगळी तुझ्या नावावर करता यावी यासाठी न जाणो किती आणि काय काय काम सांगितली. तुझे वडील तुझ्यासाठी खूप राबत होते, खूप कष्ट करत होते, पण त्या सुभेदाराला, त्या अर्जुन सुभेदारला आणि त्या सायलीला बघावलंच नाही. त्यांनी किल्लेदार समोर सगळं पितळ उघड पाडलं, आणि त्यानंतर मग काय किल्लेदारने सुद्धा ताबडतोब सख्या भावाला घरातून बाहेर काढलं. असं कुठे असतं का? कोणीही येईल, काहीही सांगेल, आणि म्हणून काय आपल्या सख्या भावंडांना असं घरातून बाहेर काढायचं का? किल्लेदारच सुद्धा खूप चुकलं आहे, पण आता त्या किल्लेदार आणि सुभेदारांचे आपण काही वाकड करू शकत नाही. शेवटी काय, आता ती लोक तर मस्त बाहेर मजा मारतायत, आनंदाने सुखाने त्यांचं आयुष्य जगतायत. त्यांच्या घरात सगळं काही गोड गोड छान छान सुरू आहे, आणि इकडे मात्र आता तुझे वडील आणि मी आम्ही दोघंजण शिक्षा भोगतोय. अर्थात आता हे सगळं तुझ्या वडिलांनी तुझ्यासाठीच केलं होतं, पण आता त्या सगळ्या बोलण्याचा काय उपयोग? शेवटी बिचायांच्या हाती काहीही लागलं नाही. यासाठी एवढं झटतानावरून आता त्यांना जेलमध्ये सुद्धा राहावं लागतंय. या सगळ्याला आता जबाबदार फक्त आणि फक्त तो अर्जुन सुभेदार आहे, पण तरीही त्याच्या आपण कोणीही काहीही वाकड करू शकत नाही. आफ्टर ऑल तो इतका हुशार वकील आहे, असो काहीही करू शकत नाही आपण. आता खरं तर प्रिया मुद्दामून हे सगळं बोलते आणि आता राकेशला हरभऱ्याच्या झाडावर चढवते. त्याबरोबर राकेश म्हणत असतो की या राकेशच कोणीही काही वाकड करू शकत नाही. आणि राहिला प्रश्न त्या ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारचा, तर त्यालाच धडा शिकवण्यासाठी मी इथे आलेलो आहे. समजलं का तुलात? याला धडा शिकवण्यासाठी आणि माझ्या वडिलांना तुरुंगातून बाहेर काढण्यासाठीच मी इथे आलोय. काहीही झालं ना तरी मी त्या अर्जुन सुभेदारला सोडणार नाही सोडणार. मी त्याला संपवणार. त्याबरोबर प्रिया आता विचार करते की आता मस्त तवा गरम आहे, तोवर माझी सुद्धा पोळी शेकून घेतली पाहिजे. मग आता प्रिया म्हणते की मला खात्री आहेच की तू बोललेला शब्द नक्कीच तू खरा करशील, आणि तू त्या अर्जुन सुभेदारला सुखाने जगूच देणार नाहीस. पण मी काय म्हणते कळते का तुला? हे बघ, हे सर्व काही तुला एकट्याने करणं शक्य होणार नाही. या सगळ्यात तुला कोणाच्या मदतीची गरज लागणारच आहे. तुला कोणाचा तरी खंबीर पाठिंबा हवाय, पाठिंबा, सपोर्ट, आणि तो फक्त आणि फक्त तुझ्यासाठी मीच बनवू शकते. जर तू मला या जेलच्या बाहेर काढलंस ना, तर आपण दोघं मिळून त्या सगळ्या सुभेदारांची वाट लावू शकतो. आणि तुला माहिती आहे का, माझ्याकडे एक जबरदस्त बॉम्ब आहे ज्यामुळे मला सुभेदारांच्या घरात घुसता येईल, आणि ते म्हणजे माझी प्रेग्नेन्सी. फक्त तुला ही माझ्या प्रेग्नेन्सीची बातमी मी
त्या सुभेदारांपर्यंत पोहोचवायची, मग तेच मला घरातन घरात घेतील, तुरुंगातन बाहेर काढतील, आणि मग मी त्यांची तुझ्याबरोबर मिळून वाट लावेल. काय वाटते तुला त्याबरोबर? मग आता लगेचच तो म्हणतो की ठीक आहे, असं असेल, जर तू मला माझ्या शत्रूला संपवायला मदत करणार असशील तर मी तुझी मदत करेन. अर्थात म्हणतात ना, शत्रूचा शत्रू तो आपला मित्र असतो. म्हणून आजपासून आपण दोघं एका टीममध्ये. पण लक्षात ठेवायचं, जर माझ्याबरोबर गद्दारी करण्याचा चुकून विचार जरी केलास ना, तरी याद राखायचं, गाठ माझेशी. आजपर्यंत या राकेशचं सरळ साधं सामान्य रूप सगळ्यांनी पाहिलंय, पण आता ह्या राकेशच जे रूप इथे घेऊन मी आलेलो आहे, तो खूप भयवाहक राकेश आहे. जर त्याला फसवण्याचा विचार जरी कोणी केला ना, तर तो सरळ माणसाचा काटा काढणारा मुलगा आहे. त्यामुळे आपल्या नादी लागायचं नाही. पुढच्या 7 ते 8 दिवसांमध्ये मी काहीही बंदोबस्त करेन आणि तुझ्या प्रेग्नन्सीची खबर सुभेदारांपर्यंत पोहोचवेन. आता जर मला तुझ्या प्रेग्नन्सीची खबर सुभेदारांपर्यंत पोहोचवायची असेल तर त्यासाठी मला काहीतरी डाव रचावा लागेल. काय करू हा विचार सुरू आहे. त्याबरोबर प्रिया म्हणते, अरे कशाला काही डाव रचायचाय? अरे तू जसा नागराज किल्लेदारचा मुलगा आहेस तसाच तू सुमन किल्लेदारचा सुद्धा एकुलता एक मुलगा आहेस ना. मग तू असं सांग की तू तुझ्या वडिलांसाठी नाही तर तुझ्या आईसाठी परत आलायस, आणि तू तिच्याकडे जा. एकदा का तू किल्लेदारांच्या घरात घुसलास की सुभेदारांच्या घरी जायला तुला काही फार अवकाश लागणार नाही. त्याबरोबर तो म्हणतो, नाव घेऊ नकोस त्या माझ्या आईचं, त्या बाईचं, ज्या बाईमुळे माझ्या वडिलांना जेलमध्ये जावं लागलं. अख्ख्या आयुष्यभर त्या रविराज काकाची हुजुरी करत राहिली स्वतः, तर तिला काही करता आलं नाही स्वतः, तर मला प्रॉपर्टी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केलेच नाही. वरण माझे वडील प्रयत्न करत होते तर त्यांना सुद्धा तुरुंगात घालवून बसली. त्यांना सुद्धा तिने सुखाने जगू दिलेले नाही. आज खरं तर तिने माझ्या वडिलांवरती डोमेस्टिक व्हायलन्सची केस केलेली आहे. त्यामुळेच माझ्या वडिलांना सुटका मिळत नाहीये. पण लवकरच मी माझ्या वडिलांना बाहेर काढेन जेलच्या, आणि हे जर मला करायचे असेल तर मला त्या किल्लेदारांबरोबर जुळवून घ्यावं लागेल. आणि जर मला त्या अर्जुन सुभेदारला संपवायचे असेल तर मला सुभेदारांच्या घरात सुद्धा घुसावं लागेल. आणि त्या सगळ्यासाठी मला आता सुमन किल्लेदारच्या प्याद्यासारखा वापर करावा लागेल. मला तिच्याशी गोड गोड बोलावं लागेल. त्याबरोबर मग प्रिया म्हणत असते, नक्कीच मलाला खात्री आहे की तू सगळं व्यवस्थित मॅनेज करशील आणि करूनच दाखवशील. हे बघ, काहीही झालं ना तरी त्या किल्लेदार आणि सुभेदार यांच्यामध्ये तुला राहायचंय आणि त्यांच्या गुडबुकमध्ये यायचे. एकदा का तू त्यांच्या गुडबुकमध्ये आलास की त्यानंतर मग काय करायचं ते आपण बघू. त्यावर तो म्हणतो, सगळ्यात महत्वाची गोष्ट त्या अर्जुन सुभेदारला आणि सायली सुभेदारला हे कळालंय की ती खरी तन्वी आहे सायली. त्याबरोबर हे ऐकून प्रियाम हणते, काय त्यांना खरं कळालं नाही. कुठल्याही परिस्थितीत ती सायली हीच खरी तन्वी आहे हे कोणाला कळता कामा नये. त्यावर तो म्हणतो, अगं तू खोटी तन्वी होतीस हे तर सगळ्यांना आता खरं कळले, मग काय फरक पडतो, खरी तन्वी त्यांना सापडल्याने. त्यावर प्रिया म्हणते, नाही, त्यांनी मला तडपवले ना, त्यांनी मला त्रास दिलाय ना, त्यांनी मला छळले ना, मग त्यांची मुलगी त्यांच्यासमोर असूनही त्यांना सापडायला नको कळलं का तुला? त्यावर तो म्हणतो की ठीक आहे, जशी तुझी इच्छा प्रिया. ही गोष्ट कोणाला कधीच कळू शकणार नाही की ती सायली सुभेदार हीच खरी तन्वी किल्लेदार आहे, बघशील्स तू. त्यावर ती म्हणते की जर तुला हे कोणाला कळू द्यायचं नसेल तर ज्या व्यक्तीलाही गोष्ट माहिती आहे त्या व्यक्तीचा कायमचा खेळ संपव. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे तो म्हणतो, म्हणजे? त्यावर मग आता प्रिया म्हणते, म्हणजे अर्जुनचा खून. त्यावर तो म्हणतो, ठीक आहे, मी काय करायचं ते बघतो. तर दुसऱ्या बाजूला आता खूप दिवसांनी राकेश हा घरी आलेला असतो. राकेशला बघून सुमनला तर खूप आनंद होतो, पण आता कल्पनाला प्रतिमाला कळत नाही
की हा नेमका आहे. तरी कोण प्रतिमा? आत्या विचारते. कोण आहे? हा सुमन. आणि तू याला बघून मिठी का मारलीस? तू इतकी खुश का आहेस? तसा राकेश तिच्या समोर येतो आणि तिच्या डोक्यावरून गालावरून हात फिरवत म्हणतो, मोठी आई तू त्याबरोबर. मग आता कुसुम म्हणते की सांगेन मी तुम्हाला सगळं सांगेन वहिनी, पण आता नको, मी तुम्हा सगळ्यांना सगळं एकत्रच सांगेन. आणि मग आता ती सगळ्यांना सगळं एकत्र सांगेन असं म्हणते आणि सुभेदारांना कॉल करून सांगते की आज सगळ्या सुभेदारांनी मी जेव्हा घरी येणार आहे तेव्हा एकत्र घरात बसा, मला तुम्हा सगळ्यांसाठी काहीतरी सरप्राईज आणायचं. त्यानंतर मग आता इकडे मनातल्या मनामध्ये तो म्हणत असतो की सरप्राईज नाही तर धमाके घेऊन चाललीस तू त्यांच्या घरी. त्यानंतर आता वेळ आलेली असते सरप्राईज देण याची. अश्विन आणि चैतन्य विचारतात की तुम्ही सरप्राईज आणणार असं म्हटला होतात ना कुसुम काकू? सुमन काकू कुठे आहे सरप्राईज? त्याबरोबर प्रतिमा आत्यासुद्धा म्हणते की अगं सांगून टाक ना, आता सगळ्यांना आणखीन किती प्रतीक्षा पाहणार आहेस तू सगळ्यांची? त्याबरोबर मग आता इकडे लगेचच सगळेच जण म्हणतात की सांगा ना काय आणलंय? तुम्ही काही खाण्याचा पदार्थ आणलाय का? त्याबरोबर मग आता पूर्णा आजी म्हणते काही गोडाचा पदार्थ आणलायस का? तशी मग ती म्हणते की गोडाचा पदार्थ नाही, पण खूप गोड गोष्ट आणली आहे मी. सगळे म्हणतात काय काय? मग त्या ठिकाणी ती राकेशला बोलावते आणि राकेशला म्हणते की हे बघा बघा मी कोणाला घेऊन आलीये ते राकेश. त्याबरोबर राकेशला बघून सगळेच खुश होतात. राकेश सुद्धा उगाचच खोट्यात खोट्या अश्रूंनी रडतो आणि म्हणत असतो, तुम्हा सगळ्यांना बघून खरंच खूप भरून आलं. मला एवढ्या दिवसांनी आपल्या माणसांमध्ये, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या लोकांमध्ये आल्यासारखं फिलिंग आलं. खरंच तुम्ही सगळेजण केवढे चांगले आहात. तुम्ही सगळे ना फक्त माझे आहात आणि माझेच राहात. तुमच्यासारखी फॅमिली मी कुठेच आयुष्यात शोधूनही सापडवू शकणार नाही. खरंच आज मला सगळं यांसाठी खूप भारी वाटते. त्याबरोबर मग अर्जुन आता म्हणत असतो की हे बघ, अरे जितकं तुला आम्हाला भेटून बरं वाटते ना, त्यापेक्षाही कितीतरी जास्त आम्हाला तुला भेटून. आफ्टर ऑल इथे आम्ही सगळे होतोच, फक्त तू एकटा नव्हतास. त्याची खंत तर जाणवत होतीस ना. बाय द वे मला एक गोष्ट सांग रे, तू तिकडे काय करण्यासाठी गेला होतास? नाही म्हणजे शिक्षण काय घेतलंस तू? कारण इथे काकाकडे तर तू तुझं पुढचं डिग्रीच एज्युकेशन कंप्लीट करत होतास. हॅज अन इंटर्न तू काकाच्या कंपनीत लागला होतास. पुढे काय झालं? त्यावर तो सांगतो की आता मी एक उत्तम नामवंत वकील आहे तिकडच्या. त्याबरोबर अर्जुन म्हणतो की वा शाब्बास, आपल्या घरातले वकील तसेही खूपच जास्त आणि खूपच जास्त हुशार आहे. आपल्या वकिलांना मात देणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाहीये. बरं मी काय म्हणतो की चला आता मला उशीर होतोय ऑफिसला जायला, मी निघतो. त्यावर मग सायली ही अर्जुनला म्हणते की हो जा, तुम्ही लवकरच जा. त्यानंतर अर्जुन आता तिकडनं जातच असतो. आता तो म्हणतो बायको माझा कोट वरती राहिला, मी आलोच घेऊन. तो कोट आणायला जातो. त्याबरोबर आता इकडे हा लगेच विचार करतो की हीच योग्य वेळ आहे. मग तो पटकन आता बाहेर येतो आणि बाहेर येऊन आता अर्जुनची जी गाडी असते तिचे ब्रेक फेल करून टाकतो आणि मग ब्रेक फेल करून तो पुन्हा आतमध्ये येतो. तोपर्यंत आता जे घरातले सगळे जण असतात ते तर तिथेच बसलेले असतात. आता घरातले सगळे विचारतात की काय रे तू अर्जुन, कुठे गेलास? त्यावर तो सांगतो की थोडं काम होतं ना, म्हणूनच जरा उठून गेलो होतो. त्यावर अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे, आता चालू देत तुमच्या सगळ्यांच्या गप्पाटप्पा. बायको तू सुद्धा सगळ्यांबरोबर छान एन्जॉय कर, पण चल आता मी निघतो, मला आणखीन थांबून चालणार नाही. मला आता सध्या ऑफिसला जायचंय. त्याच यानंतर एकदा पोलीस स्टेशनला जायचं आहे, त्याच्यानंतरन कोर्टात जायचंय मला. आज दिवसभर खूप टाईट आणि बिझी शेड्यूल आहे, त्यामुळे मी आज तुला सारखे कॉल करणार नाहीये. बट टेक केअर ऑफ युअरसेल्फ. सारखे जेव्हा तुझे अलार्म वाजतील तेव्हा त्या अलार्मच्या अकॉर्डिंग जे काही तुझं शेड्यूल ठरलेलं आहे तसं सगळं घ्यायचं.
तसं तसं सगळं खायचं प्यायचं, स्वतःची काळजी करायची, स्वतःला जपायचं, सांभाळायचं. मला सारखं सारखं तुला ओरडायला लागेल असं करायचं नाही. मम्मा मम्मा तू काळजी घ्यायची. हो बरं चल मी निघतो, बाय बाय बाय. एवढं बोलून आता अर्जुन घरातून बाहेर पडतो. आता तो तर पहिला नेहमीप्रमाणे पोलीस स्टेशनला येतो. आता पोलीस स्टेशनला तो कामासाठी आलेला असतो. तिथे आल्यानंतर मग त्याच जे काही बेसिक काम असतं ते पूर्ण करून झाल्यावर मग आता अर्जुनला इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की तुम्ही तर म्हणाला होतात सुभेदार साहेब की तुमच्या त्या प्रियाबरोबर काहीही संबंध नाही म्हणून, तुम्हाला तिच्याशी काही घेणदेणं नाही म्हणून, पण तुमच्या घरातले तर वारंवार तिच्याबरोबर बोलतही असतात आणि तिच्याबरोबर चांगले संबंधही ठेवतात. नाही म्हणजे वाटलं नव्हतं सुभेदारांच्या घरातून त्या मुलीबरोबर परत संबंध ठेवले जातील म्हणून. त्यावर अर्जुन म्हणतो काय बोलताय तुम्ही हे इन्स्पेक्टर, आमच्या घरातल्या कोणाचेही तिच्याजवळ काहीही संबंध नाहीयेत. कोणाचे संबंध आहे तिच्याकडे त्याबरोबर? मग आता इन्स्पेक्टर म्हणतात अहो असं काय करताय, तिच्याबरोबर बोलायला वरचेवर तुमच्या घरातून फोन येतो, ती तुमच्या घरच्यांबरोबर बोलायला कॉल करते, त्याशिवाय तिला भेटायला लोक येतात आणि तुम्ही म्हणताय की कोणाचे काहीही संबंध नाहीयेत म्हणून. याला काय अर्थ आहे सुभेदार साहेब? त्यावर आता अर्जुन हे ऐकून प्रश्नचिन्ह पडतो की हे कसं शक्य आहे प्रियाला भेटायला, तर घरून कोणीही येत नाही. कदाचित तो आता इकडे कोण अश्विनच तर नसेल ना. मग आता तो लगेचच मस्टर चेक करतो तर त्यामध्ये प्रियाने सचिनला केलेले कॉल सापडतात. त्याचबरोबर सचिनने तिला कॉल केलेले तसेच सचिन तिला भेटायला आलेले ते सगळे रेकॉर्ड सापडतात. आणि ते सगळं कळाल्यानंतर अर्जुनला कळून चुकतं की याचा अर्थ सचिन आणि इकडे प्रियाचं काहीतरी साटलोट सुरू आहे. सचिन आणि प्रिया हे दोघंजण एकामेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. त्याचा अर्थ अर्जुन असा विचार करतो की हे आपल्यासाठीही अजिबात चांगलं नाहीये, सेफ नाहीये. मग अर्जुन पोलीस साहेबांना सांगतो की इन्स्पेक्टर, हा माझ्या बहिणीचा नवरा आहे, म्हणजे एक्स हजबंड आहे सचिन दीक्षित, आणि ही प्रिया सचिनला सुद्धा आमच्या घरच्यांना त्रास द्यायला खूप आवडतो आणि प्रियाला सुद्धा. त्यामुळे हे दोघं वरचेवर एकमेकांबरोबर डील करत असतात. पण प्लीज आता या दोघांचं बोलणं होणार नाही अशी काळजी तुम्ही घ्या प्लीज. त्याच्यानंतर मग आता अर्जुन विचार करतो की हे सगळं जे चालू आहे ते योग्य नाहीये, काहीतरी तोडगा काढलाच पाहिजे याच्यावरती. आणि मग अर्जुन तिकडं निघतो. आता तो पोलीस स्टेशनमधून निघतो. त्याच्या विचारांमध्ये मग्न असतो आणि मग आता इकडे तो पुढे चाललेला असतो आणि आता तो ब्रेक मारण्याचा प्रयत्न करतो, पण ब्रेकच लागत नाही, कारण गाडीचे ब्रेक आधीच फेल झालेले असतात. आता गाडीचे ब्रेक फेल झालेले असतात. त्यामुळे इकडे अर्जुन हा आता ब्रेक मारण्याचे प्रयत्न करत असताना ब्रेकच लागत नसतात. काय कराव हे आता अर्जुनला काही कळत नसतं. आणि त्यावेळी आता अचानकच अर्जुनच्या गाडीचा अपघात होतो आणि गाडी ठोकते. अर्जुनला गंभीर जखम होते. त्याबरोबर आता तिथली जी काही लोक असतात लोकल रस्त्यावरची, ते अर्जुनला दवाखान्यात वगैरे घेऊन जातात. आणि आता ती सायलीच्या फोनवरती फोन करतात, कारण अर्जुनच्या फोनवर सायलीचा नंबर बायको असा सेव्ह केलेला आहे. आणि मग ती लोक आता फोन करतात आणि सायलीला सांगतात की तुमच्या मिस्टरांचा अपघात झालेला आहे आणि त्यांना सिटी हॉस्पिटलला आणलंय. आता हे ऐकूनच सायलीच्या पायांखालची एकंदरीत जमीन हादरून गेलेली असते. तिला काय बोलावं, काय करावं काहीही सुचत नसतं. आता ती पूर्णपणे बलंक झालेली असते आणि बघता बघता सायलीला घोळ येते. ती खाली पडते. तिच्या हातातला मोबाईल खाली पडतो. त्याबरोबर आता इकडे घरातल्या कोणालाच कळत नसतं की सायलीला नेमकं होतं तरी काय आणि सायली ही अशी कशी रिएक्ट होतीय. मग आता पटकन अश्विन तो खाली पडलेला मोबाईल उचलतो आणि बोलायला सुरुवात करतो, हॅलो हॅलो हॅलो, कोण बोलते हॅलो. त्याबरोबर मग आता समोरून ताबडतोब आवाज येतो,
मी सिटी हॉस्पिटलमधून बोलतोय, सिटी हॉस्पिटलच्या डीन आहे, स्वतः डॉक्टर आहे. तर मला अश्विन सुभेदार माझा भाऊ आहे ज्याचा अपघात झालाय. तो मी येतोय, मी ताबडतोब पोहोचतोय, काळजी घ्या त्याची. त्याला ॲडमिट करून घ्या, प्रोसिजर सुरू करा, मी येतोय डॉक्टर, मी येतोय. आणि ताबडतोब आता तो घरात सगळ्यांना ही गोष्ट सांगतो. त्यानंतर मग सगळे घरातले अगदी सायली सकट हॉस्पिटलला पोहोचतात. अर्जुनचा अपघात झाल्यामुळे सायली पूर्णपणे हादरून गेलेली असते. तिला खूप काळजी वाटत असते. ती सतत एकच प्रश्न अश्विनला विचारत असते, अश्विन भाऊजी यांना काय झालंय, काय म्हणाली ती लोक, हे ठीक आहेत ना, हे होतील ना बरे, अश्विन भाऊजी बोला ना काहीतरी, यांना काही होणार नाही ना, मला खूप काळजी वाटते. आणि सायली आता देवाचा धावा करत असते. अर्जुनला लवकरात लवकर बरं वाटावं यासाठी ती प्रार्थना करत असते. ती म्हणत असते की मला दुसरं काही नकोय, फक्त माझं हे सुखरूप बरे झाले पाहिजे, अशी एकच तिने प्रार्थना केलेली असते. घरातले सगळे तिला काळजी करू नको, काळजी करू नको असं म्हणत असतात. सायली म्हणते, कशी काळजी करू नको, मला काहीच कळत नाहीये, हे कसे आहेत, काय आहे. त्यावेळी पूर्णाजी सायलीला शांतपणे जवळ घेते आणि समजवून सांगते की हे बघ सायली, काळजी करून आता काहीही मिळणार नाहीये, आम्ही आहोत ना सगळे, आम्ही सगळे अर्जुनला काही होऊ देणार नाही. आणि तू निश्चिंत रहा, निवांत रहा, अर्जुन व्यवस्थित होईल, लवकर बरा होईल. तशी मग प्रतिमाहत्या सुद्धा सायलीला जवळ घेते आणि ती सुद्धा सायलीला म्हणते, सायली काळजी करू नकोस, डॉक्टर आहेत ना, ते तपासतायत ना, अश्विन सुद्धा आहे, अश्विन सुद्धा गेलाय ना आतमध्ये, अश्विन लवकरच बाहेर येईल आणि आपल्याला काहीतरी चांगली गोष्ट कळेल, आपण असं रडत बसून चालणार नाही आता. त्याबरोबर मग आता सुमन काकी सुद्धा म्हणू लागते की सायली, सायली बाळा, असं धीर सोडून नाही चालायचं, शांत रहा ब्र. तो बघा अश्विन आला. त्याबरोबर सगळे आता अश्विनला विचारतात की कसा आहे अर्जुन. त्यावेळी अश्विन सांगतो की सॉरी, पण दादाची कंडिशन स्टेबल नाहीये, मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी आतमधून बघून आलोय. हजन डॉक्टर, मी उगाचच्या उगाच तुम्हाला खोट सांगून खोटी होप नाही देऊ शकत, म्हणून खरं सांगतोय, पुढचे 24 तास तरी आपल्याला अजून काहीच सांगता येणार नाही. दादा काहीच रिस्पॉन्स देत नाहीये ट्रीटमेंटला, आपल्याला बघावं लागेल, आपल्याला वाट बघावी लागेल, थांबावं लागेल. त्यावेळी मग मात्र आता सायली आणखीन खचते. अश्विन म्हणतो, सायली वहिनी तू धीर सोडू नकोस, दादाला काही होणार नाहीये, आपण सगळे आहोत ना, मी आहे ना, माझ्यावर विश्वास ठेव, दादाला लवकरात लवकर बरं करण्याची सगळी जबाबदारी माझी, पण तू शांत रहा. सायली आता देवीकडे प्रार्थना करत असते की यांना लवकर बरं वाटू देत, यांना बरं वाटणं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. आतापर्यंत माझ्या नव्यानेच मला प्रत्येक गोष्टीत सपोर्ट केलाय आणि आता सगळं कुठे सुरळीत सुरू होत होतं, तर हे सगळं नवीन संकट आणून आमच्यावरती उभं केलंस, नेमकं तुझ्या मनात तरी काय आहे. माझ्या मधुभाऊंना एवढ्या संकटातून आता कुठे जाऊन आम्ही बाहेर काढत होतो, तर आता माझ्यावरती संकट आलं. जर माझ्या यांना काही झालं ना, तर मी पुन्हा कधीच इथे डोक टेकणार नाही, असं ती आता देवाला म्हणत असते. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.